कमळी, आज तुला बोलवलं कारण मला तुला थँक्यू म्हणायचं होतं आणि त्याकरताच मी तुझ्यासाठी हे गिफ्ट आणलंय। थँक्यू। हे कशाला? प्लीज नाही म्हणू नकोस। नाही म्हणजे मला माहिती आहे मी तुला कुठल्या शब्दात काहीही दिलं तरी तू जे केलंयस त्याची परतफेड नाही होऊ शकत। कुठलीच गोष्ट त्याची बरोबरी नाही करू शकत, पण प्लीज हे गिफ्ट घे। हो नाही, खरंच नको, ह्याची काय गरज आहे? असं समज की मी कधीच कोणाचे उपकार ठेवत नाही। तू जे केलंयस ना ते खूप मोठं आहे। तू माझ्या प्राजूची आबरू वाचवलीस। तू जे डेअरिंग दाखवलंयस ना, जी हिम्मत दाखवलीस ती सगळ्या मुलींनी दाखवायला हवी। तू प्राजूला वाचवलं नसतंस ना तर तिच्या आयुष्याची माती झाली असती। मी खरंच तुला थँक्यू म्हणू शकत नाही, म्हणूनच तुझ्याकरता हे छोटंसं गिफ्ट आणलंय। आणि कसं आहे, आजकालच्या जगात कोण कोणासाठी इतकं करतं? आणि गोष्ट सांगू का, कायम अशीच राहा, अशीच हिम्मत दाखव प्लीज। माझ्याकरता हे गिफ्ट ठेव प्लीज। तू आमच्या प्राजूची चांगली मैत्रीण आहेस, अधूनमधून आमच्या घरी यायचा। थँक्यू। आओ अरे तुम्ही इथे काय करताय? चला, सगळे बाहेर वाट बघतात। आलेच। काय ग, काय म्हणत होती ती? आओ त्यांनी मला हे दिलं आणि सॉरी आणि थँक्यू बोलल्या। सरप्राइजिंग आहे, पण चांगली गोष्ट आहे। ये सतीश, आज एकदम छान बेत झाला होता, मस्त। नंतर एवढं प्रेमाने आम्हाला जेवायला बोलवलंस, इतका छान पाहुणचार केलास, खूप आनंद वाटला। मलाही खूप छान वाटलं। अहो आजी, मग अजून थोडा वेळ तरी थांबा। तसंही राजन काकाकडून बिझनेस टिप्स घेण्याचा चान्स फार कमी मिळतो मला। परत केव्हा तरी रोहित, आता बराच उशीर झालाय, हे घरी वाट बघत असतील। हा, नंतर एक पोरगी आली, एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर।